हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांचं. खूप 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 मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही बघताय गेल्या काही दिवसांपासून मी या चॅनलवर मध्ये मध्ये फूड ब्लॉगसुद्धा टाकते. सिन्स मला खायला खूप आवडतं, पण त्याचबरोबर मला कुकिंगसुद्धा तेवढंच आवडतं. सो मी बरीच वर्ष झाली मी नवीन नवीन रेसिपी शोधत असते, घरी ट्राय करत असते आणि काही छान होतात, काही फसतात. बट सध्या तर मी असं कॉम्बिनेशन शोधते ज्या रेसिपीज हेल्दी असतील, ज्या बनवायला कमी वेळ लागेल, ज्या टेस्टीसुद्धा असतील आणि प्लस व्हेजिटेरियन असतील. सो अशा काही रेसिपींचा शोध घेताना मला ही एक रेसिपी सापडली. आय थिंक बऱ्याच जणांनी आतापर्यंत ट्राय केली असेल, पण मोस्टली बाहेर खाल्ली असेल आणि ह्या रेसिपीसाठी लोक भरपूर पैसे खर्चसुद्धा करतात. बट ही घरी बनवायला अतिशय सोपी आहे. ह्या डिशचं नाव आहे आवोकाडो टोस्ट. ऑफकोर्स तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, खाल्लंसुद्धा असेल. बट ट्रस्ट मी, ही अतिशय कमी पैशात घरी बनते आणि तितकीच टेस्टी लागते. सो प्लीज आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला ह्या रेसिपीबद्दल काय वाटतं. सगळ्यात आधी आवोकाडो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आणि मग त्यातला गर काढून घ्यायचा. परफेक्टली पिकलेलं आवोकाडो घेतला आहे मी आणि इथे आवोकाडो आपल्याला काही कट नसतं करायचं, ते स्कूप करायचं असतं. एकदम क्लीन स्कूप करून घ्यायचं आहे याला. सध्या आपल्याला एकच आवोकाडो लागणार आहे, कारण मी एकटीच आहे खाणारी. काही जण ॲक्च्युली मिक्सरलाही लावतात, पण ते करण्याची गरज नाही आहे. आता हे पिकलं आहे त्यामुळे भरपूर सॉफ्ट आहे, त्यामुळे खरंच त्याची काही गरज नाही. झालं त्यामध्ये मी थोडंसं ब्लॅक पेपर घालणार आहे. आणि थोडंसं मीठ. स्वतः याचा छानपैकी मिक्स झाला आहे. अगदीच पेस्ट करण्याची गरज नाही आहे. मध्ये मध्ये छोटे छोटे पीसेस राहिले तरी चालतील, ते खायला छानच वाटतात. आता मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट आता आपण करणार आहोत, ते म्हणजे काही जण काय करतात, ह्या पेस्टमध्ये चॉप्ड लसूण घालतात, पण मी तसं नाही करणार आहे. हा ब्रेड मी टोस्ट करून घेतला आहे बेसिक तव्यावर थोडंसं तूप लावून, आणि आता त्यावर मी अशी लसूण घासणार आहे. याने खूप लसूण लसूण असं लागत नाही, बट एक मध्येच टेस्ट येऊन जाते किंवा असा बेसिक अरोमा मिळतो आपल्याला लसणाचा, आणि तसं मला आवडतं. नेक्स्ट आपण घेतले आहेत चेरी टोमॅटोज. सो काही चेरी टोमॅटोजच असल्या पाहिजे असं नाही बरं का, आपण साधे टोमॅटो सुद्धा यूज करू शकतो. बरं, मी कांदाही घालते कधीतरी, सो एखाद्या याच्यावरती कांदाही घालणार आहे. ओके, सो हे झाले आपले चेरी टोमॅटोज. नॉर्मल चॉप्ड टोमॅटोज सुद्धा चालणार आहेत. आता आपण डिरेक्टली हे असेंबल करायचं आणि आपली रेसिपी डन आहे, आपली डिश रेडी. सो आपण असा हा ब्रेड घेणार आहोत. ज्या बाजूला आपण लसूण लावला आहे इथे आपण हे स्प्रेड अशा पद्धतीने लावणार आहोत. मी पण काय मूर्ख आहे, भूक लागली आणि मी बनवायला घेतलं आणि मी ब्लॉग करायला घेतलं, त्यामुळे माझं सगळं मिक्स झालं. लुक्स गुड. त्यावर हे असे आपले टोमॅटोज. बेसिकली प्रत्येक बाईटमध्ये आला तर बेटर. थोडंसं सिझनिंग म्हणून माझ्याकडे हे आहे पिझ्झा बरोबर आलेलं चिली फ्लेक्स,
सी तर हे आपण मस्तपैकी कट करून घेऊया. तर ते जरा खायला इझी होऊन जाईल माझ्यासाठी. लवली. सो आपली ही डिश रेडी आहे. अतिशय हेल्दी. ॲज यू ऑल कॅन सी 5 मिनिटात कुक झालेला आहे. म्हणजे बाय द टाईम तुम्ही अवोकाडो मॅश कराल तुमचा ब्रेडसुद्धा टोस्ट झालेला असेल. अगदी 5 मिनिटं. ट्रस्ट मी, व्हेरी हेल्दी आणि एक्स्ट्रीमली टेस्टी. सो प्लीज ही रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली. टू गुड. Bye.